नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आता चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तशा पद्धतीने प्रचार सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कळवण तालुक्यातील कनाशी या गावामध्ये पोहोचलो आहोत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज रविवार आहे आणि कनाशी हे गाव बाजारपेठेचं असल्या कारणाने या ठिकाणी रविवारचा बाजार देखील मोठा भरलेला आहे आणि काही नागरिक या बाजारात आलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी बरेचसे नागरिक दिसत आहेत. काय नाव बाबा तुमचं? तुमचं नाव काय? बिकन शेट बिरारी कुठले राहणारे? कनश कनाशीचे. काय सांगाल बिरारे काका, आता निवडणूक होणार आहे बर 20 तारखेला. काय तुमच्या भागात आतापर्यंत विकास झाला आणि कोण आमदार हवा? विकास चांगला झाला. विकास चांगला झाला. आमदार म्हणून कोणाकडे बघता? नितीन पवार का नितीन पवार? त्यांचं पूर्वपासून कामं त्यांच्या वडिलांपासून त्यांनी केलेली चांगले आणि आता ते चांगले कामं करून राहिले. चांगले कामं करू राहिले. परंतु दुसरी बाजूला आपण बघितलं जेपी गावित आहेत, हा. काही अपक्ष आहेत. जेपी गावित आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत हा. आणि त्यामध्ये नितीन पवार आहेत. हा. नितीन पवारांचं आतापर्यंतचं जे 5 वर्षाचा आपण जर काळ बघितला तर तो कसा होता? पुढे. 5 वर्ष आमदारकीचा काळ त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष तुमचे कोरोनामध्ये गेले. कोरोनामध्ये 2-2.5 वर्ष त्यांनी काम चांगलं केलं, विकास चांगला केला, विकास चांगला. रस्ते चांगले केले. पुन्हा एकदा जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहील का? जनता उभी राहील. उभी आहे. चांगली परिस्थिती. अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव तुमचं? सुभाष गावित. कुठले राहणार आहे? दयानिधी दयानिधी. बाजाराला आलं. हा बाजार. काय सांगाल, आता 20 तारखेला मतदान होणार आहे. या कळवण भागाचा काय विकास झाला आणि काय विकास होणं बाकी आहे आणि कोणाच्या माध्यमातून झाला? म्हणजे विकास तर आपला नितीन भाऊ मुळेच झाला. नितीन भाऊ 5 वर्ष त्यांना आमदारकी मिळाली, त्यापैकी 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. बरोबर. त्या अर्थानं 3 वर्ष त्यांना काम करायला मिळालं महाराष्ट्रातल्या आमदारांना. हो. अजून या ठिकाणी काय असे प्रकल्प उभे केले गेले पाहिजे आणि ते कोण करू शकेल, काय वाटतं? म्हणजे जी प्रगती आहे किंवा जो विकास आहे तर ते नितीन भाऊ करू शकतात. कारण आपल्याला आहे ना कळवणचा सुरगाणा नाही होऊ द्यायचा, सुरगाण्याचा कळवण झाला पाहिजे. सुरगाण्याचं कळवण झालं पाहिजे. निश्चितच खऱ्या अर्थाने सुरगाण्याचं कळवण झाला पाहिजे. तुमचं काय नाव? माझं नाव यशवंत देवाजी चव्हाण, कुठले राहणार? कनाशी. कनाशीचे. एक कनाशीकर म्हणून तुम्हाला ज्या नागरिक सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळतात का? सर्व मिळालेले आहे, आमदार साहेबांनी दिलेले आहेत. सर्व दिलेलं आहे. सगळे दिलेले आहेत आणि टोटल गाव कनाशी गाव टोटल 100% गाव आमदार पवार साहेबांच्या मागे आहे. पवार साहेब हो त्याच्यात येणारा 2024 आमदार कळवण सुरगाण्याचा कोण असेल? नितीन पवार. नितीन पवार. हो. नितीन पवार हे आमदार असतील असं या ठिकाणी म्हणणं येत आहे. मावशी, काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? महिनाबाई बाळूबाई. लाडकी बहीण योजना मिळाली शासनाची तुम्हाला? मिळाली भेटली? ना मग. मग हे जे शासन आहे, सरकार होतं आता, ते लाडकी बहीण योजना राबवतं, महिलांची योजना राबवतं, हेच पुन्हा पाहिजे का बदल व्हायला पाहिजे? काय वाटतं? नाही ना, तीच पाहिजे. कारण काय गरिबांना त्यांनी ते सहकार्य केला ना, सहकार्य केलं. मग कशाला विसरू आम्ही. आता या भागातले आमदार नितीन पवार होते, ते पण निवडणुकीला उभे आहेत. जेपी गावित उभे आहेत. आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला? आपल्याला शेजारचाच माणूस पाहिजे. शेजारचाच माणूस पाहिजे. तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या गावापर्यंत मग येतात. काही काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? लाडकी बहीण योजना पोहोचली का तुम्हाला? मिळाली? भेटली? किती पैसे मिळाले? 5,000. 5,000 भेटले. काय वाटतं मग, हे सरकार चांगलं आहे का? मग परत ते जे यायला पाहिजे का बदल व्हायला पाहिजे? मग गेले पाहिजे. ते जे यायला पाहिजे. पुन्हा एकदा ते सरकार येणं अपेक्षित आहे. अजून या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाजार. तुमचं काय नाव? अजून या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत. आपण जर या साईडला बघितलं तर बाजार आहे. काय नाव तुमचं काका? काय नाव तुमचं? जाधव, कुठले जाधव साहेब? अंबापूर. अंबापूरचे. 20 तारखेला मतदान होणार आहे. आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला? जेपी गावित, नितीन पवार? नितीन पवार पाहिजे. का नितीन पवार? कारण त्यांनी तेवढे कामं पण केले. कामं केलेले तुमच्या भागामध्ये केलेले आहे? हो. आमच्या भागामध्ये कामं त्यांच्या माध्यमातून झाले. तुमचं काय नाव? काळू गोपीनाथ ठाकरे. कुठले ठाकरे साहेब? सावरपाडा. सावरपाडा. काय सांगाल, आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला? नितीन भाऊ. का नितीन भाऊ? पण जे कामं करेल त्यांनी. कामं करेल. जेपी गावित का नको? त्यांनी काही कामं करलं नाही. कामं करले नाही. पहिले याचे पहिले 5 वर्ष होते ते. पण काही नाही.
काहीच केलंय काही लाडकी बहीण योजना पोहोचली का तुम्हाला? नाही बोलताय बोलता नाही येत. काही महिलांना बोलता येत नाही. काही काय नाव तुमचं, कुठून आलात? कुठून आला? काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काही नागरिक देखील आहेत या भागात. या बाजूला बघितलं तर महिला भगिनी बसलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करून एकंदरीत महिला. ताई, लाडकी बहीण योजना पोहोचली का तुमच्यापर्यंत शासनाची? हो पोहोचले? पैसे मिळाले? हो काय केलं, दिवाळी साजरी केली का? हो हा? हो आता जे सरकार आहे त्यांच्या माध्यमातून मिळाली योजना, पुन्हा हेच सरकार पाहिजे का बदल पाहिजे? काय वाटतं आपल्याला? बदल पाहिजे आम्हाला. पैसे देऊन देखील बदल पाहिजे. का बदल पाहिजे? कशाचे? आमच्याच पोरांचे पैसे. हा सर्वच गोष्टी अडचण येतात. हा हा. मग पण कशाचे? या पहिले जे सरकार गेली त्यांच्या माध्यमातून असे पैसे मिळाले का कधी? नाही मिळाले तर ते पैसे काही आमचेच पैसे आहेत ते. तुमचेच पैसे. हो. बदल होणं गरजेचं आहे, अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. आपण आता या ठिकाणी बाजारात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून एकंदरीत या ठिकाणचा मतदार राजा त्याचा कौल कोणाला हे जाणून घेणार आहोत. काय नाव काका? शिवाजी महाराज कुठले मालक आहेत? वडाळे आतगड. वडाळे आदगाव. हो कळवण तालुक्याचे. हो कळवण तालुका. काय वाटतं, कळवणचा आमदार म्हणून तुम्हाला कोण वाटतं? नितीन पवार. काय नितीन पवार? नितीन पवारने तेवढं साहेब कामच केलेले आहेत. तुमच्या भागात कामं केली? हो आणि अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय त्यांच्याकडनं आहे अजून भरपूर अपेक्षा, भरपूर काम आहेत अजून. भरपूर काम. हो तुमचा परिसर बघितला माले साहेब, तर एक मध्यम आपलं सर्वसाधारण नागरिक हो म्हणजे, शेतकरी शेतमजूर हो. असा परिसर आहे. हो तुमच्या भागात पहिले स्थलांतर होतं हो थांबलेलं आहे ना. थांबलेलं. हो पाण्याची व्यवस्था झाली. पाण्याची व्यवस्था. धरणं कोणते आहेत तुमच्या भागात? या नदीवर लघु पाटबंधारे आहेत छोटे छोटे, त्यांनी पाणी तुमचा उचलतो. फायदा होतो. हो काही तुमचं काय नाव? काय नाव ताई? मनीषा. लाडकी बहीण योजना मिळाली ताई तुम्हाला? हा. भेटली? हो. किती पैसे मिळाले? 3 हा? 3 3,000. बाकीचे काढले नाही का? काय नाही. काय वाटतं मग, हेच सरकार पाहिजे का बदल होणं अपेक्षित आहे? काय वाटतं तुम्हाला? याच. हेच सरकार पाहिजे. मग त्याच सरकारमधले आता आमदार होते नितीन पवार, ते निवडून येणं अपेक्षित आहे का JP गावित? दोघांपैकी कोण पाहिजे? कोणी कोणी पण. महिला बोलण्यात जास्त इच्छुक नाही, परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ही शासनाची योजना मिळाल्याचं वक्तव्य आपल्याला या ठिकाणी येते आहे. अजून थेट आपण प्रश्न विचारणार आहोत. काही नागरिक आहेत. कुठून आलात? काय नाव? मानूर. मानूर. चालेल चाललेर मानूर. त्या बाजाराला आला. मानूरचे देखील या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. आपण अजून या ठिकाणी पोहोचून आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय नाव दादा? तुमचं नाव काय? नंदुबाई कुठले राहणारे बैल? ढेकाळे. ढेकळ्याचे. काय वाटतं, आता मतदान होणार आहे माहितीये का? माहिती आहे ना. उमेदवार माहितीये कोण आहे? JP गावित सर आहेत आणि नितीन पवार सर आहे. आहेत. काही अपक्ष आहेत. काही अपेक्षित काय वाटतं, आमदार म्हणून कळवणचं कोण होईल? नाही सांगता येणार. आता निवडणुकी रिझल्ट लागल्यावरच कळेल ना. तुमच्या घरात लाडकी बहीण योजना पोहोचली का मावशी? काय नाही आम्हाला पोचलेलं नाही 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 नाही. अजून तुमच्या सुना असतील, मुली असतील, त्यांना पोहोचले का? भेटले का पैसे? काय नाही. कोणाला भेटला आम्हाला फॉर्म नसेल भरला. फॉर्म फॉर्म भरला? भरायला आता. काही ठिकाणी मिळाली नाही अशा प्रतिक्रिया येत आहेत. अजून आपण या ठिकाणी. बाबा काय नाव? काय नाव बाबा? काय नाव? नारायण गौड. कुठले गवळी साहेब? गोळा घालता. काय वाटतं, कोण होईल कळवण सुरगाण्याचा आमदार? आता कोण सांगता नाही. आपण काय वाटतं तुम्हाला? तुमच्या गावात विकास झाला का काही? झाला. अजून या ठिकाणी फिरून आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत. या भागात बघितलं तर आपण आता त्या ज्या ठिकाणी बस थांबतात त्या ठिकाणी जाऊन अजून जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम करणार आहोत. या भागात बघितलं तर कनाशी चौफुली आहे आणि बऱ्याचशा नागरिकांचा संपर्क या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी आपण बघितलं तर बाजारानिमित्त बरेचसे नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहे. काय नाव तुमचं साहेब? कुठले आहेत? वेरुळे आंबापूर. वेरुळे आंबापूर. काय सांगाल, आता मतदान होणार आहे 20 तारखेला, कळवण सुरगाण्याचा आमदार कोण? काय वाटतं? आपले नितीन भाऊ पवार आले पाहिजे, ते निवडून आले पाहिजे. हो निवडून आले पाहिजे. का आपण असं काय काम केले त्यांनी? काम केलेले आहेत तसे त्यांनी. गावांतर्गत रस्ते, आणि तसं गावाला वगैरे ना तशी सुधारणा केलेली आहे. सुधारणा केली. हा JT पवार मामा जे होते ना
त्यांच्यापासून सुधारणा आहेच तशी बरं का. सुधारणा आहे. आहे परंतु आपण बघितलं तर काही अपक्ष आहेत, जे.पी. गावित आहेत. ते त्यांचं काही सांगू शकत नाही तिकडचं बरं का. आपण 2014 ते 19 हा. हा कालावधी कळवण सुरगाण्याच्या मतदारांनी जे.पी. गावितांना दिला होता. हा. त्यावेळेस असं काही विकास कामं झाली नाही झालेलं नाही झाली. नाही झालेलं. म्हणून आता यावेळेस हो नितीन भाऊ पवारांना केले. नितीन हा, हा. तुम्हाला काय नितीन भाऊ वाटतं? पवारच येणार. नितीन भाऊ पवारच येणार. तुमचं आम्ही पहिला जुना पक्ष आहे हा. ना, इंदिरा गांधी पासून हा. तो काँग्रेसचा पक्ष आहे ना, काँग्रेस. आम्ही काँग्रेसलाच मत देणार. तुम्ही काँग्रेस, पण काँग्रेसचा उमेदवारच नाही, महाविकास आघाडीचा हा, मग उमेदवार जीवा पांडू आहे ना हा शरद पवार कडून, हा यालाच मतदान करणार. त्यालाच मतदान. हा, जुना राज्य यायला पाहिजे आम्हाला. जुनं राज्य यायला हा. निश्चित जुनं राज्य येणं अपेक्षित आहे. अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. आपण आता या ठिकाणी हॉटेल दिसत आहे, त्या हॉटेलकडे जाऊन आणि काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव दादा तुमचं काय नाव? अजून या भागात काही महिला भगिनी दिसत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव ताई? लाडकी बहीण योजना पोहोचली का तुम्हाला? नाही पोचले अजून. फॉर्म नव्हता भरला? भरलेला आहे, पैसे झाले नाही. पैसे झाले नाही. बँकेत चौकशी केली का? हो चौकशी केली ना. काही प्रॉब्लेम आहे? काय माहिती काय KYC. पैसे सर्व झालेले. काय नाव बाबा? काहीच बच्चा कुठले बच्चे साहेब? भेंडी भेंडी. हा. कळवण तालुका. कळून चालू काय वाटतं कळवण सुरगाण्याचा आमदार कोण होईल? ते भविष्य पुढचं काय सांगते आपण तुमच्या भागात विकास केला का? चालू काय? चालू आहे. तुमचं काय नाव? अंबादास पवार. कुठले पवार साहेब? हिरवा वेरोळा. आंबापूर वेरोळा. काय वाटतं तुमच्या गावात सभा मंडप असेल, गावांतर्गत रस्ते, असं काही कामं काय? झालीत का? वनात काही नाही राहणार. काही वहिन्यात काही राहणार. काय वाटतं कोण आमदार होईल, नितीन पवार का जे.पी. गावित? नाही सांगता येणार. काय सांगता येणार? तरी पण तुमच्या गावामध्ये रस्ता जा, पाणी जा हवा, विकास जा हवा का नाही? नाही सांगता येणार. नाही सांगता. कुठले वानपिरे? थोडं कोण खरं कोण? काय वाटतं एक युवा म्हणून कोण आमदार होणं अपेक्षित आहे? जे.पी. गावित का नितीन पवार? आपल्याला नाही काय सांगता येणार. तर एक युवा म्हणून जे.पी. गावित होणं अपेक्षित आहे. तुझं काय नाव? साहेबराव दत्तू गायकवाड. कुठले गायकवाड आहे? मी शेरीबाई ताण्याचा. शेरी हो. काय वाटतं आमदार म्हणून कोणाकडे बघतो? आमदार म्हणून सध्या गावागावात म्हणजे पाहिले ना तर नितीन भाऊनेच विकास केलेला आहे. गावांमध्ये रस्ते दिले असतील, दऱ्याखोऱ्यामध्ये रस्ते केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे या टायमाला ना 100% नितीन भाऊ येणार. नितीन भाऊ. नितीन भाऊच येणं अपेक्षित आहे. काही नागरिकांचं म्हणणं आहे जे.पी. गावित येणं अपेक्षित आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली का ताई? हो भेटली? भेटलेले. आपले कळवण तालुक्याचे कुठलं गाव? कोसवण. कोसवण. त्या भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. हो अशामध्ये योजना पोहोचतात का तुमच्यापर्यंत? तेव्हा ते गांगुर्डे म्हणून दुकानदार ते आम्हाला सांगतात तसे. जेव्हा ते गावात कार्यक्रम काही असतो ना तेव्हा ते बोलतात की हे कार्यक्रम असेल किंवा ते मग कळवून देतात त्यांच्या ते माध्यमातून मिळतं. सरपंच किंवा ते सांगून गावात देतात. सर्व महिलांपर्यंत पोहोचली का योजना? हा त्यांना माहिती आहे की किती किती पैसे खात्यावरती आले काय ते काय चेकिंग वाटतं करा. ताई, मग हेच सरकार येणं अपेक्षित आहे आता निवडून का दुसरं बदल व्हायला पाहिजे? काय वाटतं आपल्याला? आता ते पुढचं भविष्य आपल्या हातात नाही, ते म्हणजे त्यांच्या मनात काय असतं काय महिलांना ते. जर योजना चालू ठेवायच्या असेल तर याला सपोर्ट करतील का बदल करतील? काय वाटतं आपल्याला? ते जेव्हा ते डोळ्यांनी पाहतील आणि जेव्हा त्यांना समजलं की कोणतं काम व्हायला पाहिजे कोणतं नाही व्हायला पाहिजे ना, तेव्हा ते राईट उत्तर भेटेल त्यांना. कारण की ज्यांना पैशाची गरज असते ना ते खरोखर रडत बसले असतील आज खरोखर. म्हणजे एक शासनाने योजना काढून चांगलं केलं का? शासनाने भरपूर सरकारी योजना भरपूर दिलेले आहेत, पण त्यांच्यापर्यंत त्यांना समजून सांगण्यासाठी ना त्यांना ना आणखी भरपूर समजावं लागतं. भरपूर समजावलं. आणखी त्यांच्या डोक्यात म्हणजे हे केलं का काय करायचं ते करायचं का काय करायचं असा मार्गदर्शन प्रश्न. करणं हा. आवश्यक आहे. त्यांना ते समजत नाही कारण की कोणत्या स्टेज पर्यंत जायचं ना कोणत्या स्टेज पासून खाली यायचं का वरती जायचं हे त्यांना समजत नाही. बायांना हा, महिलांना. महिला बायांना कळत नाही. तिथंच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातल्या महिलांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्यांना समजून सांगणं हे अनिवार्य आहे. म्हणून ह्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या घरोघरी पोहोचणं आवश्यक आहे. ताई काय नाव तुमचं? कुठले राहणारे कुठले तुम्ही? लाडकी बहीण योजना पोहोचली का तुमच्यापर्यंत? नाही तुम्ही फॉर्म नव्हता भरला? नाही नाही भरला का? नाही भरला
पण तुमच्या गावापर्यंत पोहोचले का इतर महिलांना मिळालं त्याच्याला मिळाले मिळाला म्हणजे सरकार येणं अपेक्षित आहे का बदल होणं अपेक्षित आहे? काय माहिती आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण कनाशी शहरामध्ये आणि बाजारपेठ असलेल्या भागामध्ये फिरलो आहोत आणि बहुतांशी नागरिकांचं म्हणणं या ठिकाणी आहे की हेच आमदार होणं अपेक्षित आहे. काहींचं म्हणणं आम्हाला दुसरे उमेदवार पाहिजे आणि तसंच या भागातल्या जो वंचित भाग आहे त्या ठिकाणी शासनाने मार्गदर्शन करणं देखील आवश्यक आहे. म्हणून एकदा नितीन पवार यांच्या पाठीमागं एवढ्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे की त्यांच्याबरोबर जनता उभी आहे आणि ते आमदार म्हणून येतील असा दृढ विश्वास देखील मतदारांनी या ठिकाणी वर्तवला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.